आणि यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे की अवेअरनेस, चेतनेच्या स्तरावर स्वतःला जागृत करणं. ब्रह्ममुहूर्ताचा हा पावन क्षण. ब्रह्ममुहूर्ताविषयी जेवढं बोलू तेवढं कमी आहे, परंतु एवढी गोष्ट जर आतापर्यंत सबकॉन्शियस माइंड मध्ये रिइम्प्रिंट केली असेल किंवा सबकॉन्शियस माइंड मध्ये ही ऍक्सेप्ट झाली असेल की यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी, आपल्या भाग्याचे निर्माते आपण स्वतः आहोत. राईट? आपण स्वतः आपलं भाग्य निर्माण करत आहोत. परमेश्वराने म्हणजे ह्या ब्रह्मांडाने, युनिव्हर्सने जेवढ्या शक्ती किंवा जेवढ्या नेसेसरी पॉवर होत्या, ऑथॉरिटी होते, ह्या सर्व मनुष्य या नात्याने आपल्याला दिलेल्या आहेत. राईट? थोडस बेसिक मी पुन्हा एकदा उजागर करेन. आणि खरोखर जीवनाचं कोचिंग किंवा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी, शिक्षण प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये स्वतःची आत्मोन्नती प्रगती करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. राईट? खूप नेसेसरी आहे की स्वतः सर्वप्रथम जागृत होणं. राईट? ब्रह्ममुहूर्ताचा हा पावन क्षण याच एका एका कारणामुळे, फक्त एवढं जरी कोणी करत असेल तरी सुद्धा त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल. ओके. आता बऱ्याच व्यक्तींचा मला हा प्रश्न म्हणा किंवा जिज्ञासा, किंवा ते जिज्ञासापोटी कुतूहलापोटी बऱ्याच गोष्टी विचारतात. राईट? वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे क्युरिओसिटी. मला माझ्या जीवनामध्ये महान, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ किंवा सत्पुरुष बनायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पहिलं पाऊल काय आहे? तर सगळ्यात आधी पहिलं पाऊल आहे आयडेंटिटी, स्वतःची ओळख निर्माण करणे. स्वतःची ओळख. ग्राफोलॉजी. ग्राफोलॉजी इज द सायन्स टू अनालाइज अ पर्सन फ्रॉम हिज हँडरायटिंग अँड सिग्नेचर. ग्राफोलॉजी. ग्राफ म्हणजे काय? ज्याला आपण ग्राफ, आलेख म्हणतो. आलेख, ग्राफ. राईट? ज्यावेळेस ईसीजी काढला जातो तो सुद्धा आपल्या हृदयाचा आलेख आहे. आणि त्या हृदयाच्या आलेखामध्ये काही स्ट्रीम वर जातात, काही खाली जातात. राईट? आणि स्ट्रेट 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 आणि पुन्हा वर खाली, पुन्हा स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट. राईट? आणि दिस इज व्हॉट? ग्राफ. ग्राफ. पण ज्या पद्धतीने आपण स्वतः हाताने जरी ड्रॉ करत असलो तरी सुद्धा याला कमांड ह्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मधून मिळते. ज्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही रेखाटन म्हणजे चित्रीकरण करत आहात, याला सुद्धा काहीतरी मिनिंग आहे. राईट? आणि हे ग्राफोलॉजी सुद्धा आपल्याला काय सांगतं की आपल्या अंतर्मनामध्ये आपली स्वतःची जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ती आपण ह्या जगापुढे मांडत आहोत. ह्या जगाला, युनिव्हर्सला, किंवा जिथे कुठे आपण कार्यरत आहोत तिथे या ग्राफच्या माध्यमातून आपण जगाला रिप्रेझेंट करत आहोत. राईट? रिप्रेझेंटेशन. आता हे कुणाचं रिप्रेझेंटेशन? हे सेल्फचं रिप्रेझेंटेशन आहे. मी कोण आहे? आता दुसऱ्यांच्या नजरेमध्ये मी कोण आहे याच्या आधी मी माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये मी स्वतः माझ्याकडे कुठल्या अँगलने पाहतो याच्यावरून तुमची आयडेंटिटी ठरते. राईट? यालाच व्यक्तित्व असे सुद्धा म्हणतात. व्यक्तित्व. व्यक्तित्व हा वर्ड फार कमी प्रचलनात आहे सध्या. व्यक्तित्व. व्यक्तित्व कोणी शक्यतो म्हणत नाही. राईट? मग काय म्हणतात? पर्सनॅलिटी, पर्सोना. आणि त्याचाच हा ग्रीक वर्ड आहे पर्सोना. सगळ्यांनी समजून घ्या, विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे. पर्सोना आणि त्याच्या पुढे लिटी, पर्सनॅलिटी. राईट? आता हे दोन्ही वर्ड महत्वाचे आहेत. एक आहे व्यक्तित्व, एक आहे पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे ज्या वेळेस एखादं ड्रामा, नाटक किंवा एखादी सिरियल रिलीज, काहीतरी रील एखादा व्यक्ती पाहत असेल
तर त्या सिरियल मध्ये जे वेगवेगळे पात्र आहेत, वेगवेगळे पात्र, वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा ऍक्टर, त्या प्रत्येक ऍक्टरने एक मुखवटा लावलेला आहे. राईट. एखादं सिरियल करायचं असेल त्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, वेगवेगळे पात्र आहेत. तर त्यापैकी ज्याच्या त्याच्या कपॅसिटी प्रमाणे जो तो आपापला रोल प्ले करतो. राईट. आणि तो रोल प्ले करण्यासाठी त्याला तो जो पात्र आहे त्याच्या रोलमध्ये, रोल मॉडेल त्यामध्ये स्वतःला उतरवावं लागतं. राईट. कदाचित बाहेरच्या जगामध्ये तो सर्वात चांगला व्यक्ती असेल, पण आता त्याला त्या प्लेमध्ये, ड्रामामध्ये, नाटकात रावणाचा रोल करावा लागेल. राईट. प्रत्येकाला असं काही ना काहीतरी करावं लागत आहे. याला म्हणायचं पर्सनॅलिटी. राईट. हा मुखवटा आहे, जो मुखवटा लावून लोक फिरतात. ही ट्रू आयडेंटिटी नाही, ही खोटी आयडेंटिटी आहे. पर्सोना, मुखवटा लावलेला. पण अजून एक गोष्ट आहे जी स्वतःच व्यक्तित्व विकसित करण्यासाठी उपयोगी ठरते, आणि ते म्हणजे तुमचे इथिक्स, तुमचे मॉरल, तुमची तत्व काय आहेत. ज्या व्यक्तीकडे स्वतःची तत्व आहेत त्याची स्वतःची ओळख निर्माण होईल. राईट. आणि ओळख स्वतःला निर्माण करता येते. दररोज आपण दरवेळेस ती प्रार्थना जी म्हणतो त्यामध्ये मी एक प्रतिमा निर्माण करायला सांगतो. प्रतिमा, इमेज, प्रतिमा. मराठीमध्ये प्रतिमा म्हणतात. हा सुद्धा शब्द फार कमी प्रचलनात आहे. राईट. इमेज हा शब्द जास्त लोकांना माहिती की माझी स्वतःची इमेज काय आहे. ना हे पूर्ण धड इंग्लिश आहे ना पूर्ण मराठी. राईट. परंतु काही शब्द जे आपल्या हिंदी भाषेत किंवा संस्कृत मध्ये आहेत किंवा मराठी मातृभाषेत आहेत हे फार महत्वाचे आहेत, जेणेकरून जीवनाला खऱ्या अर्थाने एक गती आणि दिशा प्राप्त होईल. व्यक्तित्व, व्यक्ती जो तत्वाने जगतो, व्यक्ती जो विथ मॉरल, इथिक्स आणि व्हॅल्यू जोपासतो, त्याला म्हणायचं व्यक्तित्व. आणि प्रत्येक व्यक्तीची हीच इच्छा आहे. काय इच्छा आहे? आय हॅव टू बी इन्फ्लुएन्शियल. इन्फ्लुएन्स याला करिस्मॅटिक पर्सनॅलिटी पण म्हणतात. करिझमॅटिक म्हणजे तुमच्या उपस्थितीमुळे, फक्त उपस्थितीमुळे, तुमच्या अस्तित्वामुळे त्या वातावरणामध्ये एक चैतन्य निर्माण होईल. राईट. कमरा दो बार चहकता है, किसी के आने से पहले और किसी के आने के बाद. राईट. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी काही व्यक्ती उपस्थित असतील आणि त्यामध्ये तुमचं आगमन झालं, तर हर व्यक्ती के होने से कमरा चहकता है. म्हणजे त्या वातावरणामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. परंतु किसी के आने से पहले म्हणजे कोणी येण्यापूर्वी त्या वातावरणात चैतन्य असतं, आणि किसी के जाने के बाद, आणि काही व्यक्ती आहेत जे तिथून गेल्यानंतर, गेल्यानंतर किंवा येण्यापूर्वी किंवा काही व्यक्ती आल्यानंतर. राईट. आणि हे का होतं? कारण आपली ती व्यक्तित्व, ती पर्सनॅलिटी, उपस्थिती. आणि जर याच्यावर कुणाला कार्य करायचं असेल की तुमच्या उपस्थितीमुळे वातावरणामध्ये चैतन्य निर्माण व्हावं, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःवर कार्य करावं लागेल. राईट. स्वतःवर. आणि इतर वेळेस बऱ्याच वेळा व्यक्ती हीच एक चूक करतो की तो दुसऱ्यांना सुधरवण्याचा प्रयत्न करतो. राईट. दुसऱ्यांना सुधरवण्यात फारसं यश मिळणार नाही. बट ज्या व्यक्ती बरोबर तुम्ही असोसिएट आहात, या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडतो, पडत आहे आणि पडणार. राईट. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला पॉवरफुल बनावं लागेल. पॉवरफुल.
People who come from powerful places, they make the situation powerful. व्यक्ती जे पॉवरफुल ठिकाणावरून येतात ते त्या परिस्थितीला सुद्धा पॉवरफुल बनवतात. बट पीपल हू आर पॉवरफुल, जे स्वतः सर्वशक्तिमान सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे, ते कुठेही गेले तरी ते वातावरण चैतन्यमय करतील. आणि हाच महत्वाचा एक मुद्दा प्रत्येक व्यक्तीने, माता भगिनी गृहिणी बंधू बांधव याने आपल्या अंतर्मनामध्ये पुटअप करणं गरजेचं आहे. सबकॉन्शियस माइंड मध्ये रिइम्प्रिंट करणं गरजेचं आहे की मला श्रेष्ठ आणि सत्पुरुष बनायचं आहे. राईट. जीवनामध्ये हे अति उच्च ध्येय आहे, याच्यासाठी दररोज कार्य करावं लागेल आणि स्वतःला 1% बेटर बनवावं लागेल. 1% दररोज, एव्हरी डे वी हॅव टू वर्क ऑन आवर सेल्फ. आणि यासाठी फार काही वेगळं करायची आवश्यकता नाहीये, परंतु जो पहाटेचा वेळ आहे, जो ब्रह्ममुहूर्ताचा समय आहे, क्षण आहेत, हे तुम्ही आपल्या पात्रामध्ये जमा करून ठेवा. दररोज, एव्हरी डे. मनामध्ये, अंतर्मनामध्ये जर कुठं शंका निर्माण होत असेल, त्यावेळेस स्वतःला पुन्हा सजग करा. आणि हे कसं सजग करणार? तर त्यासाठी तुम्हाला गोल, ध्येय राईट डाऊन करावे लागतील की माझ्या जीवनामध्ये माझं ध्येय काय आहे. राईट. जो लाईफ पिरामिड आहे याच्याविषयी मी पुन्हा पुन्हा वर्णन केलं, पुन्हा पुन्हा डिस्कस केलेलं आहे लाईफ पिरामिड. तर ह्या लाईफ पिरामिड मध्ये सगळ्यात आधी प्रायमरी गोल जे आहे, म्हणजे जो बेस आहे, हा बेस काय आहे? फिजिकल, शारीरिक. शारीरिक फिजिकल लेवलला तुम्ही स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. राईट. आणि याच्याविषयी आज आपण थोडी चर्चा करणार आहोत की फिजिकली, त्याच्यानंतर इमोशनली, फिजिकल, इमोशन, रिलेशनशिप, टाइम. टाइम हा चौथा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर करिअर हा पाचवा. सहावा तुमचं मनी, फायनान्शियल फ्रीडम. आणि सातवं फन किंवा सेलिब्रेशन. राईट. सेलिब्रेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त सेलिब्रेशनच करत राहिलेले आहेत, परंतु त्यासाठी हा सेलिब्रेशन हा फार वरचा, जर खालच्या 6 पॉइंटवर काम नाही केलं तर वरचा सेलिब्रेशन सुद्धा करता येणार नाही. राईट. काही व्यक्ती फक्त सेलिब्रेशन साठी फन किंवा एन्जॉयमेंट किंवा मूवी, एंटरटेनमेंट याच्यातच, मनोरंजन, मनाचं रंजन करण्यासाठी, परंतु मनाचं रंजन होऊ शकत नाही. जर मनाचं रंजन करायला, मनोरंजन करायला गेला तर ती याची प्रकृती नाही, स्वभाव नाही की हे सॅटिस्फाईड होईल, परंतु त्या मनोरंजनात अडकत मात्र जाल. म्हणून सेलिब्रेशन करायचंय कसं? तर ह्या 6 स्टेप पूर्ण केल्यानंतर 7वी जी आहे ती सेलिब्रेशन. आणि काही व्यक्तींच्या जीवनात सेलिब्रेशन पूर्ण मिसिंग आहे. हे एन्झायटी मोड मध्ये नंतर जगायला सुरुवात करतात. राईट. आता व्यक्तित्व, मॉरल, इथिक्स आणि व्हॅल्यूज निर्माण करायचे असतील तर यासाठी एक वर्ड आहे. काल आमची याच्यावर थोडी चर्चा झाली. याला म्हणायचं मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. राईट. मॅग्नेटिक. मॅग्नेटिक म्हणजे काय? एक चुंबकीय, चुंबकीय ज्यामध्ये आकर्षण शक्ती निर्माण होईल. आणि यासाठी बाहेरच्या रंग, रूप याचा संबंध नाही. ठीक आहे, ते मॅटर करेल थोडंफार, मे बी 2%, 3%, 5%, नॉट मोर दॅन दॅट. परंतु काही व्यक्ती इतके प्रभावी आहेत की बाहेरच्या रंगरूपावरून नाही तर त्यांचं ओजस आणि तेजस, ओज, त्यांचं जे स्वतःचं ओज आहे, ज्याला इम्युनिटी म्हणतात. ज्यावेळेस आपण हे आयुर्वेदिक सेशन घेऊ त्यामध्ये याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आहार रस, आहार भोजन, रस रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, रज आणि सगळ्यात शेवटी येतं ओजस. ओजस म्हणजे काय? तेजस्विता. ओजस म्हणजे काय? इम्युनिटी. ओजस म्हणजे
एक अलौकिक प्रतिभा ही निर्माण कशी होईल, तर ह्या सप्तधातूंचं पोषण झाल्यावर. आणि ती ओजस किंवा मॅग्नेटिक चुंबकीय शक्ती निर्माण करण्यासाठी तपस्या करावी लागेल. राईट? असंच निर्माण नाही होत. जरी गॉड गिफ्टेड असेल तरी सुद्धा त्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि हे करणं अगदी सोपं आहे. हा, त्यासाठी काय कर, आणि याच्यासाठी भांडवलाची काही आवश्यकता नाही. भांडवल इन द सेन्स आर्थिक दृष्ट्या सबल असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जिथे कुठे आहात, तुम्ही जे पण काही आहात, तुम्ही जरी गृहिणी असाल, सर्वसामान्य गृहिणी, घरात फक्त असून काम करणारे, दिवसभर घरातच जे काही तुमचं आहे ह्याच कार्यात जरी तुम्ही गुंतलेला असाल, तरी सुद्धा तुम्ही तुमची करिस्मॅटिक पर्सनॅलिटी निर्माण करू शकता. येस. आणि यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. हे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे. आणि यासाठी स्वतःच्या आयडेंटिटीवर, म्हणजे स्वतःची जी ओळख आहे ती निर्माण करावी लागेल. दुसऱ्यांच्या नजरेमध्ये व्यक्तित्व विकसित करताना बरेच व्यक्ती दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी रॅपो बिल्ड, रॅपो हा शब्द ऐकला असेल तुम्ही, बऱ्याच वेळा मी याच्यावर बोलतो. रॅपो, रॅपो म्हणजे काय, ओळख परिचय निर्माण होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या गोष्टी तुमच्या कार्यरत होतील. कुठलाही बिझनेस असेल, कुठलाही ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करत असाल, तिथे सुद्धा. राईट? परंतु सगळ्यात आधी रॅपो जर बिल्ड करायचा आहे तर तो स्वतः बरोबर करायला हवा. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, आपल्या आतमध्ये जो व्यक्ती बसलेला आहे, ज्याला सेल्फ म्हणतात, म्हणजे मी स्वतः, प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जो एक स्वतः सेल्फ वास करत आहे, तो सेल्फ, त्याला सगळ्यात जास्त हेटर्ड केलं जातं. कोण करतं? आणि स्वतः. म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्या आतमध्ये एक सेल्फ आहे आणि बऱ्याच वेळा तो त्याचीच घृणा करतो. राईट? आणि हे यंग जनरेशन मध्ये आता सर्वात जास्त घडत आहे. जे मुलं 70, 80, 90, 100च्या स्पीडने गाडी चालवतात किंवा व्यसनाधीन आहेत, हे स्वतःला एक सूचना देतात की मला त्याचा म्हणजे माझ्या घरात कुणीतरी अनोळखी व्यक्ती वास करते आणि मला त्याला घरातून बाहेर काढायचंय. ही अशी आंतरिक प्रतिमा आणि छबी प्रत्येक व्यक्तीची निर्माण झालेली आहे. जे व्यक्ती व्यसनाधीन किंवा कुसंग किंवा दुसंग करत आहेत, दुःखाचं संग करत आहेत, या प्रत्येकाची अवस्था अशीच आहे. राईट? म्हणून ज्यावेळेस आपण ह्या पुस्तकात सेल्फ हेल्प बुक म्हणतो, ज्याला सेल्फ हेल्प बुक हा इंग्लिशचा वर्ड आहे. सेल्फ हेल्प बुक म्हणजे काय, की काल जी मी पुस्तकं दाखवली ही स्वतःची मदत करणारी पुस्तकं आहेत. म्हणजे स्वतःवर कार्य करण्यासाठी सेल्फ हेल्प बुक. आणि स्वतःच्या अंतर्मनामध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करायची असेल तर काय करावं लागेल? स्वतःवर काम करावं लागेल, स्वतःवर तपस्या करावी लागेल. आता आपले 5 कोश आहेत. हे पुन्हा एकदा सांगतो मी, हे रिव्हिजन पण होईल आणि अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये रिइम्प्रिंट होईल. आपले 5 शरीर आहेत. किती शरीर आहेत? 5. राईट? तुम्ही एक नाही आहात, तुम्ही 5 आहात. 5, कदाचित जास्त पण असाल, परंतु आता सध्या स्थितीला जे सायंटिफिकली डिस्कवर झालेलं आहे त्यामध्ये 5 कोश आपण आहोत. आणि ज्याला तुम्ही स्वतः समजताय, म्हणजे हे जे स्क्रीनवर दिसत आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही जे दिसत आहात, आरशासमोर गेल्यानंतर जे दिसत आहे त्याला तुम्ही स्वतः समजता, परंतु ते तुम्ही स्वतः नाही आहात. ते फक्त एक पार्ट आहे. स्थूल शरीर म्हणता येईल त्याला. स्थूल, स्थूल म्हणजे काय, की ज्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्याचं टच करू शकतो, डोळ्याने पाहू शकतो, ते बोलल्यानंतर ते श्रवण करू शकतो, स्पर्श करू शकतो. राईट? हे एक स्थूल शरीर आहे. हे कशापासून निर्माण होतं? याला अन्नमय कोश म्हणतात. अन्नमय कोश. आणि याचं रिलेशन आहे आज आपण जे डिस्कस करणार आहोत त्याच्याविषयी. अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे काय? जे अन्नापासून बनलेलं शरीर आहे. राईट? बरं, अन्न कुठून निर्माण होतं? मातीतून. राईट? म्हणजे पृथ्वीतून. पृथ्वी हा एक तत्व आहे, पृथ्वी तत्व.
पंचतत्व आहेत, पंचमहाभूत, त्यातला एक तत्व आहे पृथ्वी तत्व, जो जड तत्व आहे. म्हणजे जिथून आपलं उगम, उत्पत्ती, निष्पत्ती सगळं काही होतं ते पृथ्वी तत्व, राईट. असे पंचमहाभूत आहेत. आता हे ब्रह्मांड आणि युनिवर्स जर पाहिलं तर ह्या युनिवर्स याचा म्हणजे ही जी सूर्यमाला आहे, ज्या आकाशगंगेत किंवा सूर्यमालेत, आकाशगंगेत सूर्यमाला, सूर्यमालेत आकाशगंगा, करोडो सूर्यमाला, त्याच्यामध्ये एक आपली सूर्यमाला, त्या सूर्यमालेत एक आपला ग्रह सूर्यदेवता, आणि तिथे आपला एक ग्रह पृथ्वी तत्व, राईट. पृथ्वी, आणि त्या पृथ्वीवर आपण आहोत, आणि तिथून जे अन्न निर्माण होत आहे ते अन्न म्हणजे आपण आहोत, अन्नमय कोश. म्हणजे आपलं रिलेशन कुणाबरोबर आहे? माती बरोबर, राईट. पंचमहाभूतातला एक प्रमुख घटक माती, त्याच्याबरोबर आपलं रिलेशन. आणि ही माती म्हणजेच हा पृथ्वी ग्रह, आणि हे पृथ्वी ग्रह म्हणजेच हे ब्रह्मांड आणि हे युनिवर्स. याचा अर्थ असा होतो की ह्या ब्रह्मांडात जे पण काही बदल घडत आहेत, किंवा या पृथ्वीत जे पण काही बदल घडत आहेत, त्याच्याशी आपण संलग्न आहोत, राईट. फक्त आपला चेतनेचा स्तर आता कमी झालेला आहे, मातीपासून आपण दूर गेलेलो आहोत, म्हणून आपल्याला त्या जाणीव होत नाही. म्हणजे याचाच अर्थ ती चेतना जी आहे, जेवढा व्यक्ती सचेत होईल तेवढं त्याच्या जीवनामध्ये हे परिवर्तन निर्माण होत, राईट. आणि होणारे सूक्ष्म बदल त्याला जाणवायला लागतील, आणि हे प्रूव्हन आहे, राईट. सगळ्या गोष्टी बोलल्याने समजत नाही, काही गोष्टी मौन राहून समोरच्या व्यक्तीला जास्त चांगलं कळतं, राईट. म्हणून शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, मौन, आरोग्य, संपत्ती आणि यश, याच जेवढं तुम्ही पुनरावृत्ती कराल, अंतर्मनामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट कराल, तेवढं तुमच्या जीवनाला गती प्राप्त होईल, राईट. तुम्ही ब्रह्मांडाचा एक असीम घटक आहात. आता हे मी वेगळ्या पद्धतीने सुद्धा बऱ्याच वेळा समजून सांगितले की ऍट द एनर्जी लेवल वी ऑल आर वन. ऊर्जा शक्तीच्या स्वरूपात आपण सगळेजण एकच आहोत, राईट. परंतु आता स्वतःला उजागर आणि जागृत करणं गरजेचं आहे. थोडक्यात ज्या घरामध्ये आपण राहत आहोत, आता हे जर ज्या घरात आपण सध्या राहतोय, राईट, सिमेंट, दगड, माती, विटा, स्टील, याचं हे कन्स्ट्रक्शन आहे, आणि याच्यात आपण वास करतोय. पण हे कन्स्ट्रक्शन म्हणजे आपण स्वतः नाही, याच्यात आपण वास करत आहोत. तसं हे शरीर जे प्राप्त झालेलं आहे, हे कशापासून बनलेलं आहे? सप्त धातूंपासून बनलेलं आहे. परंतु हे सप्त धातू म्हणजे मी नाही. हा, मग मी कोण आहे? हा, तर हेच निर्वाण षटकम पण सगळ्यात आधी 3 वेळा ऐकतो. ह्या प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे निर्वाण षटकम आपण पुन्हा 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 ऐकतो. आणि कितीतरी जे व्यक्ती माता बंधू भगिनी पूर्वीपासून असोसिएट आहेत, त्या प्रत्येकाला हे जाणीव आहे की पहिलं भजन जे आहे आपलं, भजन म्हणा किंवा अजून काही म्युझिक म्हणा, परंतु हे अंतर्मुख करण्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे निर्वाण षटक आपण 3 वेळा ऐकतो. याच्यामध्ये वेगवेगळे कडवे आहेत, वेगवेगळी पदं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं, मनोबुद्ध्या अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, राईट. आणि जो व्यक्ती ठीक आहे, थोडं 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 आकलन होत असेल, चांगली गोष्ट आहे. नसेल होत तरी सुद्धा हे निर्वाण षटकम रोज ऐकणं गरजेचं आहे. याच्याने स्वतःची ओळख निर्माण होईल की मी कोण आहे? शिवोहम शिवोहम. आता शिवोहमचा अर्थ काय होतो? शाश्वत, म्हणजे ज्याचा कधी अविनाशी, ज्याचा कधी नाश होत नाही, असा असा व्यक्ती, अशी शक्ती म्हणजे मी, राईट. याला आयडेंटिटी म्हणतात. ज्या व्यक्तीला ही आयडेंटिटी होईल, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये
हीन दिन दुःखी भावनेने ग्रसित होणार नाही, राईट. व्याकुळ होणार नाही, राईट. कारण त्याला रिअलाइज होईल की मी सर्वोत्तम आहे, मी काहीतरी विशेष आहे, राईट. आणि याच्यावर आपण बऱ्याच डिस्कशन केलेल्या आहेत की हु एम आय हा फार मोठा व्यापक अर्थ आहे. पण याच्यामध्ये जर स्वतःचा ओळख परिचय करायचा असेल तर खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म म्हणजे आधी स्वतःवर स्टडी करणं, हे करावं लागेल, राईट. पंचकोश त्याच्यातील एक आहे पृथ्वी तत्व, पृथ्वी. आणि त्या पंचकोशात अन्नमय कोश म्हणजे सर्वात आधी सर्वप्रथम अन्नमय कोश. परंतु त्यानंतर दुसरा काय तो प्राणमय कोश. प्राण म्हणजे प्रत्येक अणु रेणू जे काही पेशी आहेत आपल्या त्याच्यामध्ये स्वतःची एक प्राणशक्ती आहे. प्राणमय कोश. त्याच्यानंतर मनोमय कोश. मनोमय कोश म्हणजे जे विचारांच्या स्तरावर आपण जे काही थिंकिंग पॅटर्न करत आहोत हे सुद्धा आपण स्वतः आहोत. आणि प्रत्येक पेशी, आपल्या शरीरामध्ये किती पेशी आहेत माहितीये? हा, हे थोडस सायंटिफिक पण आहे, परंतु स्वतःच्या ज्ञानासाठी, राईट, अंडरस्टँडिंग साठी, नॉलेज इम्प्लिमेंट करण्यासाठी हे स्वतःला जाणीव करून द्या की 60 ट्रिलियन सेल्स. आता ट्रिलियनचा अर्थ किती होतो माहिती? हा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 1 बिलियन म्हणजे 100 करोड, आणि 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड. 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य, आणि करोड म्हणजे 7 शून्य, राईट. 1 लाख करोड, 1 लाख करोड म्हणजे 1 बिलियन, 1 ट्रिलियन. आणि असं किती ट्रिलियन? 60 लाख करोड पेशी आपल्या शरीरात आहेत. सायंटिफिकली म्हणजे विज्ञान जे सांगतंय, मी तुम्हाला जे डिस्कस करत आहे हे सगळं फिजिक्स आहे, हे सगळं बायोलॉजी आहे, जे विज्ञानाला आतापर्यंत कळत आलेलं आहे ते. आणि काही गोष्टी याच्या बियॉन्ड आहेत. परंतु 60 ट्रिलियन सेल ज्या पेशी आपल्या शरीरात काम करत आहेत, या प्रत्येक पेशीचं एक स्वतःच मन आहे, स्वतःच अस्तित्व आहे प्रत्येक पेशीचं, राईट. आणि तुम्ही जो विचार करत आहात यामध्ये काही पेशी फक्त इन्व्हॉल्व आहेत, परंतु बाकीच्या पेशी जर विरोधात असतील तर ते कार्य पूर्ण कसं होईल? म्हणून बऱ्याच व्यक्तींना प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकल करण्याची जी सवय लागलेली आहे, याचा अर्थ हा होतो, राईट. आणि हे सायंटिफिकली समजून घेण्यासाठी घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्वतःला प्रशिक्षण प्राप्त करणं महत्वाचं आहे. नाहीतर अंतर्मनामध्ये ही उणीव कायम राहील. उणीवेत व्यक्ती जगतात. उणीव म्हणजे काय? आय एम नॉट एबल, आय एम नॉट वर्दी, इट इज नॉट पॉसिबल. सगळ्यात आधी पॉसिबिलिटीनी शक्यता, पॉसिबल हे शक्य आहे किंवा नाही. एखादा बिझनेस सेटअप उभा करायचा आहे, स्टार्टअप करायचा आहे, तर सगळ्यात आधी अंतर्मनामध्ये पहिला प्रश्न काय? पॉसिबल. आणि जर पॉसिबल असेल तर एम आय एबल, म्हणजे मी स्वतः पात्र आहे का? आणि जरी पात्र आहे हे कळालं, पॉसिबल पण आहे हे पण कळालं, पण तिसरा प्रश्न येतो वर्दीनेस. आता एबिलिटी आणि वर्दी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एबल म्हणजे जे मला शक्य आहे, वर्दी म्हणजे खरंच मी पात्र आहे का? आणि हा प्रश्न कुठे येतो? अंतर्मनामध्ये, राईट. आणि त्यासाठी 60 ट्रिलियन सेल. आता ज्यावेळेस आपण NLP विषयी थोडस डिस्कस करू डिटेलमध्ये, ज्यावेळेस आपण हे कोर्स, बाय द वे, आपण 4 कोर्स आता लॉन्च करणार आहोत. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, आणि सिलेक्टेड लोक हवेत याच्यामध्ये क्राऊडची आवश्यकता नाही. सिलेक्टेड, ज्यांना खरोखर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे, अशा सिलेक्टेड 20-25 मॅक्झिमम 30 व्यक्तींसाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम आपण डिझाईन करणार आहोत.
आणि त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या कोर्समध्ये NLP सुद्धा आपण कन्सिडर करू. तर NLP मध्ये एक कन्सेप्ट आहे, म्हणजे जो आध्यात्मिक कन्सेप्ट आहे, थोडक्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश. राईट. ब्रह्मा म्हणजे जो क्रिएटर आहे, विष्णू जो पालनकर्ता आहे, ऑपरेटर आहे, आणि शिव जो डिस्ट्रॉयर आहे. राईट. या तीनही गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर तारतम्यात असतील तर शरीर त्यावर कार्य करेल. परंतु ऑपरेट क्रिएटर जो ब्रह्मा आहे, इथे नवीन संकल्पना जरी निर्माण झाली, परंतु जे हृदय आहे, इट वर्क्स ॲज अ भगवान विष्णू, गॉडेस, गॉड भगवान विष्णू. म्हणजे जोपर्यंत इथून परमिशन मिळत नाही तोपर्यंत शिव, शिव म्हणजे काय, शव, शव म्हणजे काय, शरीर, म्हणजे काय, ट्रिलियन सेल, हे 60 लाख करोड ज्या पेशी आहेत ते तोपर्यंत कार्य करत नाही जोपर्यंत ऑपरेटर परमिशन देत नाही. आणि ऑपरेटर म्हणजे काय, 82 बिलियन न्यूरॉन्स. बिलियनचा अर्थ किती होतो, 100 करोड. 82 म्हणजे 8200 करोड. राईट. हे कोण आहे, हे तुम्ही आहात. 8200 करोड तुम्ही, आणि तुमच्या बरोबर काम करणारे कोण आहेत, 60 लाख करोड पेशी. जर एका मनुष्याचं एवढं जरी अवलोकन केलं, मनन चिंतन केलं, तर लक्षात येईल की एवढी प्रचंड क्षमता असताना तो व्यक्ती हीन दीन दुःखी कसं काय असू शकतो. आणि हे विचार करायची गरज आहे. पुन्हा स्वतःचं मनन चिंतन करा. एवढी क्षमता परमेश्वराने दिलेली आहे, परंतु आपण स्वतःला त्या क्षमतेला उजागर न केल्यामुळे, म्हणजे जागृती, अवेअरनेस नसल्यामुळे आपण स्वतःला ग्रसित समजत आहोत. आणि याचं उदाहरण कोण आहे माहितीये, भगवान हनुमान, मारुती, बजरंग बली. राईट. त्यांना त्यांच्या शक्तीचं आकलन नव्हतं, आणि जांबुवंत यांनी त्यांना त्यांच्या शक्तीचं आकलन करून दिलं की तुम्ही कोण आहात. ज्या वेळेस लंकेत जायचं होतं त्यावेळेस हा जो समुद्र आहे याला पार कोण करेल, आणि ते सुद्धा एका जंप मध्ये. राईट. तर प्रत्येक व्यक्ती सांगायला लागला, म्हणजे तिथे उपस्थित जे वानर, जे त्यांची जी सेना होती, वानर सेना, त्यातील जे बलवान बलशाली वानर होते ते सगळे म्हणायला लागले की मी 20 योजन जाईल, मी 40 योजन जाऊ शकतो. योजन म्हणजे किलोमीटर मध्ये. तर एवढं डिस्टन्स मी कव्हर करू शकेल. आणि भारताच्या त्या भूभागापासून श्रीलंका 100 योजन दूर होते, 100 योजन. राईट. आणि एवढं जम्प करून जाणार कोण. आणि प्रत्येक व्यक्ती, म्हणजे तिथे बसलेला प्रत्येक योद्धा विचार करत होता, आणि हनुमानजी शांत बसले होते, कारण त्यांना ते माहीतच नाही, रिअलाइजच नाही. आणि त्यावेळेस जांबुवंत येऊन म्हणाले की तुम्ही हे जे अंतर आहे ना, हे 100 वेळा पार करू शकता. एवढी शक्ती आणि एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे, परंतु ती शक्ती जागृत करावी लागेल. राईट. जागृत करावी लागेल. आणि ज्या वेळेस ती शक्ती जागृत झाली, त्यावेळेस ज्या पर्वतावरून त्यांनी जंप घेतली तो पर्वत सुद्धा पाताळात गेला. एवढी शक्ती, एवढी अद्भुत शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. राईट. आणि ती शक्ती जागृत करणं महत्वाचं आहे. ती शक्ती जागृत करावी लागेल. आणि अनलेस अँड अनटिल जोपर्यंत त्या शक्ती जागृत होणार नाही तोपर्यंत ते रिअलाइज होणार नाही. 60 ट्रिलियन सेल, हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, शिव, शिव म्हणजे शव, हे लक्षात ठेवा. या तीनही गोष्टी आहेत, आणि या तीनही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतात. परंतु यांना काय करावं लागेल, अलाइन करावं लागेल, एकमेकांबरोबर तारतम्यामध्ये बसवावं लागेल. त्यांचं जे, याच्यासाठी बुद्धिमान असण्याची गरज नाही. आणि बुद्धिमान व्यक्ती घोकंपट्टी करणाऱ्याला बुद्धिमान म्हणत नाही. तुम्ही किती लक्षात ठेवू शकता एखादं पुस्तक,
याच्यावरून बुद्धिमत्ता आकलन होत नाही. बुद्धीचा अर्थ, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिगचाच अर्थ, जे पुस्तक मी काल दाखवलं होतं तुम्हाला, त्याचाच अर्थ हा होतो की आहे ती बुद्धी किती वापरत आहात, आहे ती क्षमता, तुमची जी प्रतिभा आहे आता, ह्या प्रतिभेचा वापर तो व्यक्ती किती करत आहे याच्यावरून त्याच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. घोकंपट्टी, पाठांतर याला बुद्धिमान म्हणत नाही. जरी ती ॲबिलिटी असली तरी सुद्धा ती एक क्षमता आहे. आणि महत्वाची गोष्ट काय माहिती, ती सुद्धा विकसित करता येते. बुद्धिमत्तेचा वापर याचाच अर्थ प्रत्येक गोष्ट आकलन करायची असेल, 20 वर्ड्स, 20 शब्द जर लक्षात ठेवायचे असतील ना, तर याच्यासाठी 2 मिनिट पुरेसे आहेत. 2 मिनिट. आणि याचं मी डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे, याचं मी प्रात्यक्षिक पण दाखवलेलं आहे. राईट? हे सुद्धा शक्य आहे. परंतु यासाठी काय टेक्निक आहे, यासाठी एक काही प्रोसेस, काही विधी आहेत, त्या जर आकलन केल्या तर कुठलाही विद्यार्थी, मुलगा, मुलगी, बालक, बालिका अभ्यासात प्रगती करू शकतात. पण याला मेमरी टेक्निक म्हणतात. आणि जर कधी वेळ मिळाला तर छोटासा सेशन आपण त्याच्यावर पण घेऊ. मेमरी टेक्निक, मेमरी सुद्धा इम्प्रूव्ह करता येते, इन्क्रीज करता येते. आणि वय किती का असे ना, परंतु हे तुम्ही, या काही टेक्निक, या काही प्रोसेस, या काही गोष्टी आहेत जे तुम्ही स्वतः शिकून तुमच्या जीवनामध्ये जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. कुठल्याही क्षेत्रात, तुम्ही LIC एजंट असाल, किंवा तुम्ही सेल्समन असाल, किंवा तुम्ही जॉब करत असाल, किंवा गृहिणी असाल, कुठलंही क्षेत्र असेल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकाल. आता ज्या गृहिणी आहेत फॉर एक्झाम्पल, किंवा ज्या ट्युशन टीचर आहेत, त्यांच्याकडे जर ही ऍडिशनल स्किल आलं तर ते त्यांच्या जीवनामध्ये किती ग्रोथ करतील, कुठल्याही क्षेत्रात करू शकतात. राईट? आणि यासाठी आपल्या क्षमता उजागर करणं फार महत्वाचं आहे. याला मनोमय कोश म्हणतात. राईट? आता आपण ज्याच्याविषयी चर्चा करत होतो आहोत, मनोमय कोश. सगळ्यात आधी अन्नमय कोश, अन्नाने बनलेलं हे शरीर. आणि फक्त काही व्यक्तींचं ध्येय इथपर्यंतच मर्यादित आहे. काही व्यक्ती खाण्यासाठी जगणं, आणि काही व्यक्ती जगायचंय म्हणून खावं लागतं. जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु ज्याला स्वतःचं आकलन होईल तो व्यक्ती म्हणेल आता खरोखर आपल्याला जीवनात काही प्रगती करायची आहे, आणि यासाठी गोल सेट करणं महत्वाचं आहे. राईट? अन्नमय कोश, प्राणमय कोश, ज्याला व्यक्तीला पॅरालिसिस होतो ना, प्राणांचा अभाव निर्माण होतो, प्राणमय कोश. आणि त्यानंतर मनोमय कोश, म्हणजे हे विचार, प्रत्येक पेशीचा एक विचार आहे. आणि चौथं शरीर आहे ज्याला विज्ञानमय कोश म्हणतात. विज्ञान, विज्ञान म्हणजे काय? भावना, इमोशन. विचार कितीही स्ट्रॉंग असला फॉर एक्झाम्पल, पण तुमचे इमोशन काय आहे, इमोशन, हे इमोशन जर अटॅच नसतील तर ध्येय कितीही मोठं घेतलं तरी सुद्धा ते साकार होणार नाही. हे ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली साधारण 8 किंवा 10 चॅप्टर्स आहेत वेगवेगळे. त्यातला हा एक पार्ट आहे. काही व्यक्ती, इन यंग एनर्जी हा सुद्धा त्याचाच एक पार्ट आहे. आणि ही सुद्धा एनर्जी जाणून घेणं महत्वाचं आहे जर तुम्हाला सर्वोत्तम विकास करायचा असेल स्वतःचा. राईट? विज्ञानमय कोश म्हणजे इमोशन, इमोशन जागृत. क्रायसिस आणि ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जीवनात जी पण संकट आलेली आहेत किंवा जे पण अडचणी आलेल्या आहेत, या अडचणी किंवा संकट तुमचे इमोशन क्रिएट करत नाही, हे फक्त इलेवेट करतात. इलेवेट, इलेवेटचा अर्थ अग्नी प्रज्वलित झालेली आहे, त्यामध्ये रॉकेल किंवा पेट्रोल किंवा लाकूड, इंधन टाकल्यानंतर ते जास्त मोठ्या प्रमाणात प्रज्वलित होईल. राईट? परंतु फक्त इंधन अग्नी निर्माण नाही करू शकत. इमोशन निर्माण ऑपॉर्च्युनिटीमुळे, संधीमुळे किंवा दुःखामुळे, क्रायसिसमुळे होत नाही. क्रायसिसचा अर्थ अडीअडचणी, समस्या, याच्याने इमोशन निर्माण होत नाही.
मग इमोशन कशाने निर्माण होतं? तर इमोशन हा पॅटर्न आहे, स्वभाव आहे, आणि याच्यावर काम करावं लागेल. काही व्यक्तींना सगळं काही पूर्ण मिळून सुद्धा सर्वोत्तम घरात सगळ्या काही गोष्टी आहेत, तरी सुद्धा त्यांचा पॅटर्न काय माहिती? चिडचिड करणे, दुःखी होणे, डिप्रेशन मध्ये जाणे. मी पाहिलेले आहेत असे लोक, असे व्यक्ती, अशा माता भगिनी, असे गृहिणी ज्या बंगलोमध्ये राहतात. बंगलो इन द सेन्स, हे फक्त उदाहरणासाठी देतोय की बंगलो इन द सेन्स एक प्रतीक, एक स्टेज प्रेस्टीज आहे की सगळं काही सर्वोत्तम, म्हणूनच ते बंगलोमध्ये राहत आहेत, घरदार गाडी बंगला सगळं काही, परंतु ते दुःखी आहेत, डिप्रेशनच्या गोळ्या खात आहेत, राईट? आणि अशा व्यक्तीला पुन्हा त्याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे. येस. आणि सगळ्यात महत्वाचं, आनंदी राहणे हा तुमचा स्वभाव आहे, हे 5वं शरीर आहे, राईट? म्हणून काही व्यक्ती जे साधना तपस्या करतात, मेडिटेशन, जे मॉन्क आहेत, संन्यासी आहेत, बुद्ध आहेत, सिद्ध आहेत, यांच्याकडे मटेरियलिस्टिक लाईफ कमी आहे, ते त्यांच्याकडे जास्त नाहीये, परंतु ते आनंदी आहेत, ते सुद्धा आनंदी आहेत, राईट? आता हे 5 कोश आपल्याला पुन्हा एकदा समजून घ्यायचे, प्रत्येक व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. याच्याशिवाय जीवन पूर्ण होऊ शकत नाही. आणि ज्या काही गोष्टी मी डिस्कस करत आहे याच्यासाठी एक गोष्ट लागते, याला कन्सिस्टन्सी म्हणतात. नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ म्हणजेच भगवान विष्णू, किंवा ज्याला खरोखर कृपा म्हणतो आपण, राईट? जिथे भगवान विष्णू आहे तिथे लक्ष्मी पण आपोआप येणार, राईट? परंतु लक्ष्मी वल्लभ कुणाजवळ राहील? नित्य नेम नामी तो नर दुर्लभ. नित्य, नित्य म्हणजे काय? कन्सिस्टन्सी, सातत्य. ज्याच्याकडे सातत्य आहे त्याच्याकडे या सगळ्या गोष्टी आपोआप आकर्षित होतील. आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला नित्य नेम नामी नर व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य प्राप्त करायचं आहे का? जर करायचं असेल, आणि हे ऍक्शन फ्रिक्वेन्सी चॅट बॉक्स मध्ये येस लिहा, येस लिहा. हे लिहिणं फार गरजेचं आहे. ह्या 60 ट्रिलियन सेल जागृत करण्यासाठी 82 बिलियन 820 करोड न्यूरॉन्स जागृत करण्यासाठी त्यांना कार्य करायला लावा, काम करायला लावा त्यांना. आणि जर ते कार्यरत झाले, जर ते ऍक्टिव्ह झाले, तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल, राईट? हे करणं गरजेचं आहे. येस, हे लिहिणं गरजेचं आहे. ज्या पण कृती मी सांगतोय, आता 2 गोष्टी आहेत. हे सगळं मी, ज्या माझ्या नोट्स आहेत, मी स्वतः जो स्टडी केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पुटअप करतोय, परंतु माझ्यासाठी ही रिहर्सल आहे, माझ्यासाठी हे रिव्हिजन आहे, माझ्यासाठी ही स्वतःचा स्वाध्याय आहे, स्वाध्याय. आणि हा स्वाध्याय ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी आपण करतोय. परंतु जे व्यक्ती हे श्रवण करत आहेत, असं समजू नका की तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही आणि मी वेगवेगळे नाही आहोत. आपण एनर्जी, ऊर्जा, शक्तीच्या लेवलला जेवढे पण व्यक्ती आता इथे उपस्थित आहेत, नियर अबाउट 49-50, या सगळ्या व्यक्तींचं अंतर्मन कनेक्टेड आहे, म्हणून तुम्ही जागृत आहात आणि म्हणून तुम्ही इथे कनेक्ट झालेला आहात. मला प्रत्येकाचा रिप्लाय हवाय. प्रत्येकाने स्वतःसाठी जागृत होऊन हा रिप्लाय करणं गरजेचं आहे की येस, आय एम रेडी, मी तयार आहे काही गोष्टी शिकण्यासाठी, जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, राईट? प्रत्येकाने, ज्याने लिहिलं नाही त्याने सुद्धा लिहा. तुम्हाला तुमच्या शक्ती जागृत करायच्या आहेत का? आणि मी तर म्हणतो ही अपॉर्च्युनिटी आहे, राईट? हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय, हीच सर्वात मोठी संधी आहे. आणि हात में आया रतन लेकिन कदर जानी नाही, असं न करता हे रिअलाइज करणं गरजेचं आहे, जागृत होणं गरजेचं आहे. विदाउट अवेअरनेस जे मिळालेलं आहे, जो रत्न मिळाला, जे माणिक मिळाले, जो मोती मिळालाय, याचा काहीतरी उपयोग करणं गरजेचं आहे. नाही तर फक्त मिळाला पण त्याची व्हॅल्यू केली नाही आणि तसंच गेला, राईट?
असं कोणाचं व्हायला नको, म्हणून त्यांना विथ अवेअरनेस हे जागृत करणं गरजेचं आहे. जागृत करावं लागेल प्रत्येकाला, प्रत्येक माता भगिनीला. आणि काल आपण जो सेशन डिस्कस केला होता, यामध्ये जे वर्णन केलं होतं मी, मिडल क्लास फॅमिलीचा हा आज प्रॉब्लेम आहे. काय की त्यांच्या घरात एक व्यक्ती अर्निंग करतो आणि बाकीचे 4 व्यक्ती त्यांच्यावर डिपेंडंट असतात, वेगवेगळ्या स्वरूपात, राईट, छोट्या मोठ्या स्वरूपात, परंतु ते डिपेंडंट आहेत. आणि वृद्ध आई वडील असतील तर ते सुद्धा डिपेंडंट आहेत. म्हणून प्रत्येकाने आपला योग किंवा हातभार लावणं, योगदान, हातभार लावणं गरजेचं आहे. आता तुम्ही कुठल्या पद्धतीने लावू शकता, तर ह्या 5ही लेवलला जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरावर कार्य करून ऍटलिस्ट तुम्ही स्वतः अंतर्मनात, माइंड, मेंटल लेवलला, मानसिकता ही जर विकसित केली, शारीरिक लेवल सुदृढ केली, आध्यात्मिक प्रगती केली, तर तुमचं भाग्य त्या कर्त्या पुरुषाच्या भाग्याला मदत करेल. राईट. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा विवाह होतो, विवाहानंतर मोस्टली त्या व्यक्तीची प्रगती होते. का होते माहितीये? कारण त्याच्याबरोबर अजून एक व्यक्तीचं भाग्य जॉईंट होतं. डबल इंजिन कार्य करायला सुरुवात होते. पण जे दुसरं इंजिन जॉईंट होणार आहे ते स्वतः सशक्त पाहिजे ना, ते स्वतः मानसिकता त्याची तत्पर पाहिजे, श्रेष्ठ पाहिजे, किंवा श्रेष्ठतम होण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे. राईट. आणि ते प्रयत्न करण्यासाठी आता जरी तुमच्याकडे जॉब नसेल, अर्निंग सोर्स नसेल आता या क्षणी, परंतु तुम्ही एक काम करू शकता. अर्निंग सोर्स ही एक कॅटेगरी आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त लाईफचे जे बाकीचे पिरॅमिड आहेत, 7 लाईफ पिरॅमिड जो आहे, पार्ट जो आहे, त्याच्यातला एक पार्ट फक्त मनी सोर्स नाहीये. राईट. म्हणजे जर तुमच्याकडे मनी सोर्स नाहीये पण बाकीचे 6 तर आहेत ना, याच्यावर तुम्ही काम करू शकता. आणि जो व्यक्ती, माता भगिनी, गृहिणी, कोणीही वृद्ध व्यक्ती जरी असतील घरामध्ये, हे सुद्धा जर याच्यात थोडासा हातभार लावायला सुरुवात केली यांनी, तरी सुद्धा त्यांचं कुटुंब पूर्णपणे आनंदी, समृद्ध किंवा शांततेने, विथ पीस, शांती ज्याला म्हणतात ना, विथ पीस, पीसफुल जीवन जगू शकतात. काही व्यक्ती घरातील जर समजा कोणी एकच व्यक्ती जॉईंट असेल आता ह्या प्रोग्राम मध्ये आणि बाकीचे घरातले सपोर्ट करत नाहीत, तर त्याच्याने व्यग्र व्हायचं नाही, परंतु स्वतः कार्यरत स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. राईट. तुम्ही स्वतः ऍक्टिव्ह राहा. तुमच्या बरोबर जे असोसिएट आहेत, हे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये याचमुळे आहेत कारण तुमचं त्यांच्याबरोबर कार्मिक लेयर आहे. कार्मिक कर्मबंधनात तुम्ही अडकलेला आहात, कर्मबंधनात तुम्ही त्यांच्याबरोबर एंगेज आहात. तुम्ही आणि ते सेपरेट नाहीये, तुमचं देणं घेणं बाकी आहे काहीतरी. राईट. हे पूर्ण करावं लागेल आणि हे ह्या जन्मात पूर्ण करायचं. ही एक अजून एक पुढची स्टेप अंडरस्टँडिंग मी देतोय, की जो व्यक्ती आता तुमच्या बरोबर आहे, त्या व्यक्तीबरोबर तुमचं घेणं देणं बाकी आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही ह्याच जन्मात सगळं काही परतफेड करा. म्हणजे अनकंडिशनल लव्ह द्या. आता तक्रार करू नका त्याविषयी. तो जसा पण आहे तसा आहे, ठीक आहे. आता त्याचा स्वीकार करा. जसा आहे तसा आहे. ओके. कारण आता जे तुम्हाला दिसते तो ह्या जन्माचा एपिसोड आहे. माहिती नाही आधीचे एपिसोड काय होते, आधीचे भाग काय होते कार्यक्रमाचे, तुम्हाला पण माहिती नाही. राईट. आणि चांगलं आहे ते माहिती नाहीये, परंतु त्यासाठी आता जो एपिसोड, जो रोल तुम्ही प्ले करत आहात, हा रोल प्ले सर्वोत्तम करणं गरजेचं आहे. आणि कार्मिक लेअरचाच अर्थ होतो, पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाने जरी एक पाऊल पुढे उचललं तर दुसऱ्याला आपोआप उचलावं लागतं किंवा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं. म्हणून प्रत्येक कुटुंब जे आता उपस्थित आहेत त्याच्यातील ज्या पण माता भगिनी आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा असेल तर त्यांनी स्वतःवर, स्वतःच्या जीवनाच्या ह्या 4 भागांवर काम करणं गरजेचं आहे, फायनान्स व्यतिरिक्त. राईट. आणि जे काही कोर्सेस, ट्रेनिंग प्रोग्राम मी सांगतोय, हा पाठीमागे तुम्हाला जो पिरॅमिड दिसतोय इथं, हा राईट, हा पिरॅमिड आहे. आणि यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत, जीवनाचे हे 4 स्तंभ आहेत. जर तुम्ही इथं नीट पाहिलं ना, तर हे जीवनाचे 4 स्तंभ आहेत, याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. राईट. यामध्ये हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, करिअर आहे आणि मनी आहे.
म्हणजे सर्वात आधी आरोग्य मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी करिअर म्हणजे ग्रोथ जी करायची आहे तुम्हाला आणि आर्थिक स्वातंत्र्य जे प्राप्त करायचं आहे याच्यासाठी आपल्याला काम करायचंय, राईट. आणि हा पिरॅमिड आहे, फाउंडेशन आहे. या फाउंडेशनवर काम करावं लागेल आधी. आणि हे काम करत असताना मग तुमच्या लक्षात येईल की जिथे आतापर्यंत स्टक झालो होतो, अडकली होती गाडी, ती गाडीला परत पुश मिळेल. आणि म्हणजे जी पटरी आहे किंवा रेल्वेचा रोड म्हणतो ना आपण, त्याच्यावरती गाडी पुन्हा एकदा सुरू होईल, प्रत्येक व्यक्तीची सुरू होईल. परंतु आपण कुठे अडकलेलो आहोत, यासाठी जे पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड मेडिटेशन आहे हे तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता, राईट. आणि जे कोर्स मी लॉन्च करणार आहे, या कोर्समध्ये जेवढं तुम्ही पार्टिसिपेशन कराल तर तेवढं तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वतःमध्ये पहिलं इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोच नाही, त्याची क्षमता असून सुद्धा तो ते कार्य पार पाडू शकत नाही. आता आपल्याकडे एक व्यक्ती आहे, आता जॉईन नाही सध्या, परंतु यंग मुलगा आहे, तरुण मुलगा, अतुल अतुल नाव त्याचं. त्याने मला शेअर केलं त्याच्या जीवनातली ही घटना आणि ही गोष्ट, की तो ज्या वेळेस स्टेट लेवलला मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेशन करायचा, मॅरेथॉन म्हणजे जॉगिंग, पळणे, धावणे, त्यामध्ये पार्टिसिपेशन करत होता, त्यावेळेस त्याला पहाटे उठून दररोज सराव करावा लागत असे, राईट. आणि एक दिवस न गेल्यामुळे त्याचे जे कोच होते ना, म्हणजे शाळेतले कॉलेजमधली ही गोष्ट, तर ते कोच घरी आले आणि एका दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणाले, चल जरा आपण त्याच्या घरी जाऊन येऊ, तो आज का नाही आला. आणि घरी आल्यानंतर ह्या मुलाला उशीर झाला होता, रात्री उशिरापर्यंत जागरण केलं आणि त्यामुळे त्याला पहाटे जाग आली नाही. तर कोच घरी आले आणि त्याला विचारलं, काय झालं, तू आज का नाही आला ग्राउंडवर. तर त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की मी काल रात्री उशिरा झोपलो, त्यामुळे मला जाग आली नाही आणि म्हणून मी आलो नाही. कोच काही बोलले नाही, फक्त दोन शब्द बोलले, ठीक आहे, तू आराम कर आणि उद्यापासून ग्राउंडवर येऊ नकोस. वी कॅनॉट वर्क टुगेदर, आपण काम नाही करू शकत, बरोबर आहे. आता तो म्हणाला का, कारण जी मुलं उशिरा येतात किंवा सुट्ट्या घेतात त्यांच्या बरोबर मी काम करत नाही, हे तत्वांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे तू जरी आलास तरी तुझं तुला सेपरेट प्रॅक्टिस करावी लागेल. दररोज यायचं होतं 5:30 वाजता, राईट. आणि हा मुलगा परत दुसऱ्या दिवशी गेला ग्राउंडवर, परंतु कोच त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं, राईट. आणि ज्यावेळेस तो कोचकडे यायचा त्यावेळेस कोच तिथून निघून जायचे, दुर्लक्ष करायचे, निग्लेक्ट, राईट. परंतु अंतर्मनामध्ये ती आता उत्सुकता, क्युरिओसिटी जागृत झाली आणि जो खरा शिष्य आहे किंवा त्याला खरोखर काहीतरी करायचं आहे, तो अंतर्मनातून जागृत होतो. 5:30 वाजता ग्राउंडवर जायचं होतं, पण हा मुलगा 5 वाजता ग्राउंडवर जायला लागला, राईट. आणि त्याचा तो नित्य नेम पाहून कोच नंतर त्यावर आनंदित झाले किंवा म्हणाले की येस, नाऊ यू आर ऍप्लिकेबल फॉर दिस. आणि त्या मुलाने गोल्ड जिंकलं होतं, राईट. आणि त्याला तुम्ही पाहिलं पण असेल, जे व्यक्ती कोणी पार्टिसिपेशन करतात कोर्सेसमध्ये प्रॅक्टिकल, तो कोर्सचा एक भाग आहे आणि पुढच्या वेळेस तो त्याचा अनुभव शेअर पण करेल. आणि त्याने ते गोल्ड जिंकलं, 100 मीटरचं काहीतरी जिंकलं असेल. आणि त्यानंतर अजून एक रेस होते आणि त्यावेळेस विद्यार्थ्याची क्षमता त्याला माहिती नसते, परंतु कोचला माहिती असते. तो विद्यार्थी जाऊन कोचला म्हणाला, आता आपल्याला 1 मेडल मिळाले ना, आता मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं, काय फरक पडतो त्याच्याने. आणि तो मुलगा थकलेला होता, राईट. कोचने काय केलं माहिती, कोचने त्याला उभं केलं आणि एक कानाखाली दिलं जोरात, एक फटका दिला जोरात आणि दुसऱ्या कानाखाली अजून एक दिले आणि त्याला म्हणाले, मला दुसरं गोल्ड मेडल पण पाहिजे, राईट. तुला जे करायचंय ते तू ठरव, परंतु पुन्हा असं हारल्यासारखं बोलू नको, राईट. बोलताना सुद्धा कसं बोलायचं, विजेत्यासारखं, विन विन सिच्युएशन. त्या मुलाने दुसरं गोल्ड मेडल पण जिंकलं, राईट. ही क्षमता आहे, ही उजागर करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती यामध्ये कटिबद्ध होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोच पाहिजे जीवनात, राईट. आणि जे कोर्सेस मी सांगतोय हे अगदी न्यूनतम मूल्य आहे.
हा, हे फ्री मध्ये नाही होणार, राईट. हे फ्री मध्ये मी पण करू शकत नाही आणि हे करायला पण नाही पाहिजे. कारण जर हे फ्री मध्ये केले तर त्याचं इम्पॉर्टन्स आणि त्याचं रिअलायझेशन होणार नाही, एनर्जी एक्सचेंज होणार नाही. आणि जोपर्यंत एनर्जी एक्सचेंज होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या परिस्थितीचा, त्या गोष्टीचा किंवा त्या ट्रेनिंगचा सुद्धा सेन्स किंवा अर्जन्सी किंवा सिरियसनेस, गांभीर्य राहत नाही. मी पाहिलेत अशी व्यक्ती, ज्यांना काही गोष्टी, काही टास्क करायला सांगितलेले आहेत. काही व्यक्ती आहेत फ्री मध्ये ज्यावेळेस सांगतो ना त्यावेळेस ते समजत नाही, करत नाहीत व्यक्ती. प्रोक्रास्टिनेशन करतात. हा, आज मी थकलोय, मग उद्या करेल, हा मग पुढच्या आठवड्यात करेल, आज मी एन्जॉय करतो. इवन आहारासाठी सुद्धा ज्या व्यक्तींना ओबेसिटी आहे, ओव्हरवेट झालेले आहेत आणि वजन कमी करायचंय, पण ज्यावेळेस ते डॉक्टरकडे जाऊन कन्सल्टेशन करतात आणि त्यांचा पूर्ण जो डाएट प्लॅन आहे तो त्यांना मिळतो, परंतु याच्यासाठी ज्यावेळेस 50,000 रुपये खर्च करतात त्यावेळेस ते रिअलाइज होतं आणि त्यावेळेस ते प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल करतात, राईट. कारण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडला आपण सगळ्या गोष्टी कनेक्ट केलेल्या आहेत. कशाबरोबर? व्हॅल्यू, मनी, फायनान्स याच्याबरोबर कनेक्ट केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जे पुस्तक तुम्ही पैसे देऊन विकत आणलेलं आहे, कुठलंही असेल, राईट. हे आत्मज्ञानाचे विज्ञान म्हणून एक सद्गुरूंचं पुस्तक आहे. जे पुस्तक तुम्ही ना पैसे देऊन विकत आणताना, आता हे बघा याची प्राइस किती आहे, इथे दिसते, इथं इथे इथे प्राइस आहे, राईट, इथे. ओके, 240 रुपीज, 240 रुपयाला हे पुस्तक ज्यावेळेस विकत आणता ना त्यावेळेस तुम्ही वेळ काढून मग बघता की अरे ह्याच्यात काहीतरी लिहिलेलं आहे आणि हे वाचणं गरजेचं आहे. कधी? ज्यावेळेस आपण पे करतो, राईट. आणि दुसरा एक हे आहे पीडीएफ. पीडीएफ ज्यावेळेस घेतो आपण, आता याच्यावर ठीक आहे मी काही नोट्स अजून काढलेले आहेत, परंतु ज्यावेळेस पीडीएफ आपण घेतो ना, डाउनलोड करतो आणि प्रिंट काढतो, त्यावेळेस वाचलं तर वाचलं, नाही तर नाही वाचलं, राईट. म्हणून या जगामध्ये फ्री मध्ये काहीच मिळत नाही. फ्रीज बरोबर किंवा टीव्ही बरोबर जर एखादा ट्रान्झिस्टर किंवा स्टॅबिलायझर फ्री मिळाला असेल तर तो तुमचा भ्रम आहे. त्या स्टॅबिलायझरची किंमत सुद्धा त्या टीव्ही मध्ये घेतलेली आहे. ज्या व्यक्तींना अजून यामध्ये प्रगती करायची आहे, शिकायचं आहे, त्या प्रत्येकासाठी हा प्लॅटफॉर्म आहे, राईट. आणि मी ज्या गोष्टी सांगतोय कदाचित आज काही व्यक्तींकडे इनकॅपेबल असतील, त्यांच्याकडे तेवढी अगदी 1,000 रुपये कॉस्ट ठेवले होते मी एका प्रोग्रामचे, आता जो रिसेंटली केला तो 1,000 रुपीज ओनली, ज्यामध्ये हॉटेलचं जी प्लेट आहे त्याची कॉस्ट आहे ती 750 रुपये, राईट. हा, पण त्या कार्यक्रमाला सुद्धा काही व्यक्तींनी एक्सक्युजेस दिलेत. म्हणजे बरेच व्यक्ती एक्सक्यूज देऊ शकतात. का देऊ शकतात? कारण त्याचं सिरियसनेस नाही, राईट. आणि ह्याच कोर्सची 1 डेच्या कोर्सेसच्या फीज 5,000 रुपीज किंवा 8,000 रुपीज असते. आहेत असे काही ट्रेनर की ज्यांच्या कॉस्ट तेवढ्या आहेत आणि जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड होते, परंतु ते व्यक्ती अटेंड करत नाहीत. जे अटेंड करतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये रिअलायझेशन होतं आणि अशा बरेच व्यक्ती आहेत, राईट. मला वाटतं चंद्रकांत सर आले होते लातूरवरून एका प्रोग्रामसाठी, एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी, राईट. बरेच व्यक्ती आले होते दुरून दुरून, परंतु हे येण्यापाठीमागचं कारण काय की तेवढं त्यांना आता ती क्युरिओसिटी, उत्सुकता, जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आणि ही जिज्ञासा निर्माण करण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. तुम्हाला ते नाही मिळत जे तुम्हाला पाहिजे, तुम्हाला ते मिळतं जे तुम्ही आहात. म्हणून आज जी तुमची सत्य परिस्थिती आहे, ज्या पण स्थितीमध्ये तुम्ही आहात, हे कशामुळे, कुणामुळे? तुमच्या स्वतःमुळे, राईट. जर तुम्ही 10,000 रुपीज अर्निंग करत असाल तर तुमची पात्रता तेवढी आहे म्हणून तुम्ही तेवढंच अर्निंग करत आहे. कारण तुमची पात्रता 1,00,000साठी तुम्ही विकसित नाही केलेली आत्ता, आणि म्हणून तुम्ही स्ट्रगल करताय. परंतु स्ट्रगल करत असताना ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही मार्ग शोधत आहात. मार्ग, व्हेरियस वेज
मार्ग शोधत आहात म्हणून तुमच्यापर्यंत ब्रह्मांड युनिव्हर्स याने हा मार्ग सुद्धा दिलेला आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग करत नाही, शिक्षण घेत नाही, तोपर्यंत पुढचा मार्ग मिळत नाही. राईट? मी स्वतः माझ्या लाईफ स्पॅन मध्ये किंवा आतापर्यंत वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम केलेले आहेत. मी स्वतः माझ्यासाठी नियर अबाउट मला वाटतं या 2 वर्षात मोर दॅन 10 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले स्वतःवर. 10 लाख रुपये, कदाचित जास्त पण असतील. परंतु हे स्वतः मी इन्व्हेस्ट केल्यानंतर मला एक एक गोष्ट कळायला लागली, रिअलायझेशन व्हायला लागलं. आणि मला तर अजून सुद्धा असं वाटतंय की मी अजून सुद्धा मी कोर्सेस करत आहे, अजून सुद्धा मी शिकतोय, अजून सुद्धा मी ट्रेनिंग प्रोग्राम स्वतः पार्टिसिपेशन करतोय आणि अजून सुद्धा मी करत राहील जोपर्यंत व्यक्ती ट्रेनिंग कोचिंग फार महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शिक्षक आणि प्रशिक्षक येत नाही, वेगवेगळ्या स्तरांमध्ये आध्यात्मिक शिक्षक असणं पण गरजेचं आहे. फिजिकल कोच असणं शरीराच्या लेवलला, ज्याला मेंटॉर म्हणतात, जिम मध्ये जाऊन जो प्रशिक्षक आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. जर तुम्हाला हेल्थवर काम करायचं तो महत्वाचा आहे. जर त्या कोचला पैसे नाही देणार ना तुम्ही फिजिकल जिम मध्ये जाऊन, तर तुम्हाला दुसऱ्या कोचला पैसे द्यावे लागतील, ज्याला डॉक्टर म्हणतात. राईट? पैसे द्यावे लागतील, किंमत तर पे करावी लागेल, इकडे नाहीतर इकडे. परंतु आता चॉईस आहे की मला कुठे खर्च करायचा आहे. आणि जर हेल्थवर आत्ताच स्वतःसाठी एक युनिफॉर्म परचेस केला, शूज घेतले चांगले, काही इन्स्ट्रुमेंटवर इन्व्हेस्ट केली, आत्ता सगळं काही चांगलं आहे ना यावेळेस, तर तिकडे अनावश्यक खर्च नाही करावा लागणार. आणि ज्या व्यक्तीकडे युनिफॉर्म असतो, आता हे आम्हाला श्री श्री ज्ञान विकास केंद्र यामध्ये शिकायला मिळालं. प्रत्येक व्यक्ती आणि जीवनात प्रत्येक जे काही कार्य पार पाडायचे त्याचा एक युनिफॉर्म असतो. जर तुम्ही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स पाहिलं तर त्यांचा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म युनिफॉर्मला फार महत्व आहे. तुमचा एक्झरसाइजचा एक युनिफॉर्म असायला हवा. आणि तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं की स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करा. कुठं शिकवलं माहितीये? प्राणायाम ध्यान योगच्या कोर्समध्ये, की तुम्हाला एक ट्रॅक सूट पाहिजे, ट्रॅक पॅन्ट पाहिजे किंवा एक टी शर्ट पाहिजे आणि तो व्हाईट कलरचा हवा, ब्लॅक कलरचीच पॅन्ट हवी, त्यावर एक स्पोर्ट शूज हवा आणि दररोज पहाटे ह्या ठराविक वेळेला तुम्ही घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. हे काय झालं? एक युनिफॉर्म. आणि युनिफॉर्मची स्वतःची एक शक्ती असते, स्वतःची एक ताकद असते. युनिफॉर्म, जो व्यक्ती युनिफॉर्म पुटअप करतो ना, त्या व्यक्तीच्या सगळ्या अणुरेणू पेशी जागृत व्हायला सुरुवात होते. राईट? आणि हे आपण कोर्सेस आणि ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहोत. प्रॉब्लेम काय आहे माहितीये? सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग बालपणापासून एका गोष्टीत केलेलं आहे. गरिबी. काल आपण मी याच्यावर जास्त बोललेलो आहे, कालचा सेशन पण पुन्हा ऐका. परंतु गरिबी, गरिबी म्हणजे काय? की ज्या व्यक्तीकडे कमी आहे ना, त्याला तो आपल्या दृष्टीने हिरो समजला जातो, नायक. का? कारण आजपर्यंत जेवढ्या 70, 80, 90 किंवा 2010 पर्यंतच्या जेवढ्या पण मूवी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखवल्या गेल्यात ना, याच्यात नायक गरीब असतो, पटेहाल. राईट? हा, हे सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग झालेलं आहे. असा मूवी जर तुम्ही 4 वेळा पाहिला असेल तर तुमच्या अंतर्मनामध्ये रिइम्प्रिंटिंग काय झाले दुसरं. आणि त्यामुळे ती गरिबीची मानसिकता बाय डिफॉल्ट मिळाली. आणि त्या मुलांना सुद्धा जर तुम्ही असेच काही मूवी दाखवत असाल तर त्यांच्या अंतर्मनामध्ये सुद्धा त्याच गोष्टी येतील. राईट? परंतु आता त्यांचं प्रोग्रामिंग कसं करायचंय हे बाय डिफॉल्ट झालेलं आहे, याच्यात तुमचा दोष नाही. परंतु आता मात्र तुम्हाला जागरूक होऊन कार्य करावं लागेल. राईट? आणि जे पण विद्यार्थी दशेत आहेत, इवन मी तर सांगेल 60, 70, 80 वर्ष जरी वय असेल तुमचं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करू शकता, बऱ्याच गोष्टी बदल घडवू शकता. आणि दुसरी गोष्ट मी जे सांगतोय हे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल हे फक्त असं नाही की आज ऐकलं, हा छान वाटलं, आजच्या दिवस मी आता एक्सरसाइज करेल आणि उद्यापासून. म्हणून स्वतःला जागृत, रिमोटिवेट करण्यासाठी, इन्स्पायर करण्यासाठी स्वतःकडे एक लिस्ट पाहिजे, गोल पाहिजे की मला काय करायचंय.
पहाटे उठल्यानंतर 1000 स्किपिंग रोप जर मी करत असेल तर माझं ते ध्येय, त्या अणुरेणू पेशी जागृत राहतील. जर नाही केलं तर ते पर्सनॅलिटी, व्यक्तित्व विकसित होणार नाही. आणि हे मी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन माझ्या प्रॅक्टिकल वर्कशॉप मध्ये पण डेमॉन्स्ट्रेट केलेले. मी जे तुम्हाला बोलतोय ते स्वतः मला आधी जगणं गरजेचं आहे. खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी खायचंय. का? एनर्जी पाहिजे, ऊर्जा शक्ती पाहिजे. आणि ज्या व्यक्तीची ही आयडेंटिटी विकसित होईल ना, तो व्यक्ती त्याच्या डाएट वर सुद्धा जागृत राहील. राईट? आणि मानसिक स्तरावर ग्रॅटिट्यूड लेवलला जे काही मेडिटेशन करायचे आहेत त्याच्यावर सुद्धा आपण काम करणार आहोत. नियर अबाउट 6000 रुपीज आपण चार्जेस ठेवणार आहोत. हे वेगवेगळे कोर्सेस, आता कॅटेगरी केलेली, वेगवेगळी कॅटेगरी आहे. यामध्ये वेल्थ आहे, रिलेशनशिप वेगळी कॅटेगरी आहे, त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शनची वेगळी कॅटेगरी आहे. पूर्ण त्यामध्ये फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन या 3 दिवस किंवा 2 दिवस जे शिकवणार आहोत आपण. राईट? हा, ऍट द एंड ऑफ द डे कोर्स किंवा ट्रेनिंग प्रोग्राम तुमच्या जीवनामध्ये आउटकम आणि परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. तर अजून बाकी काही अनाउन्समेंट आहेत, परंतु ही गोष्ट प्रत्येकाने त्याच्या जीवनामध्ये साकार करणं गरजेचं आहे. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला आवश्यकता असेल तर हंस कृपा फाउंडेशन आणि माइंडसेट मास्टरी ऑर्गनायझेशन, माइंडसेट हा फार महत्वाचा आहे. व्यक्ती इथे जिंकतो आणि इथे हारतो. फिजिकल नंतर, बाहेरच्या जगामध्ये नंतरची गोष्ट आहे. सगळ्यात आधी इथे. आणि जो व्यक्ती इथेच हारलेला आहे त्याच्याकडे अस्त्र शस्त्र सगळं काही भरपूर दिलं तरी सुद्धा तो विजय प्राप्त नाही करू शकत. राईट? 100 सिंह आहेत आणि त्यांचा नेतृत्व लिडरशिप क्वालिटी सुद्धा फार महत्वाची आहे. लिडरशिप 100 सिंह आहेत, त्यांचं नेतृत्व जर एक कुत्रा करत असेल, डॉग, तर ते 100 सिंह वो कुत्ते के मौत मारे जाएंगे. जरी 100 सिंह असतील तरी सुद्धा. आणि 100 कुत्रे असतील आणि त्यांचं नेतृत्व एक जर लायन करत असेल, आणि ही लिडरशिप क्वालिटी प्रत्येकाच्या आतमध्ये विकसित व्हावी. तुम्ही प्रत्येक व्यक्ती सक्षम आहात, त्यासाठी मी हे सांगतो की तुमच्या आतमध्ये असलेला प्रतिभा, जर तुम्ही ह्या लेवल पर्यंत आलेला आहात आता, आणि ब्रह्ममुहूर्ताच्या 90% लोक, 80% लोक आता झोपलेले आहेत. तुम्ही ज्या एरियात राहतायत ना, त्या एरियात फक्त अवलोकन करा. ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहत आहात त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा 80% लोक झोपलेले आहेत, आता निद्रिस्त आहेत, निद्राधीन आहेत, निद्रा देवीच्या अधीन आहेत. राईट? परंतु तुम्ही जागृत आहात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मुवमेंट होत आहेत, काहीतरी इन्स्पिरेशन, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन घडतंय, म्हणून तुम्ही हा मेसेज कनेक्ट करू शकता. राईट? आणि तुमच्या आतमध्ये ती लिडरशिप क्वालिटी, परंतु त्याला विकसित करा. आणि मी असं म्हणत नाही कधीही, जिथून कुठून तुम्हाला मिळेल, ऑपॉर्च्युनिटी मिळेल, शिक्षण, प्रशिक्षण, ट्रेनिंग, पण स्वतः आपण साधना करावी लागेल. जर व्यक्तित्व विकसित करायचंय ना, तर हे फार महत्वाचं आहे टूल. हे व्यक्तित्व विकसित करायचं असेल तर तुम्हाला पुस्तकांचं वाचन करणं फार महत्वाचं आहे. आता एक गोष्ट अजून महत्वाची सांगतो, बुक्स विल नॉट गेट चेंज. तुम्ही वाचन करत असताना पुस्तक बदलणार नाही, पुस्तक तेच राहील, परंतु यू विल गेट चेंज, यू विल गेट इम्प्रूव्ह, यू विल गेट ट्रान्सफॉर्म. पुस्तक नाही बदलत, पण बदलतं कोण? तुम्ही बदलता. म्हणून पुस्तक वाचायला पाहिजे, म्हणून ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करायला पाहिजे. लाईव्ह ट्रेनिंग प्रोग्राम जर असेल तर अतिउत्तम. आणि हे सगळं प्रॅक्टिकल आहे. राईट? ओके, व्हेरी गुड, एक्सलंट. आपल्या सर्वांचा अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. आणि इथे आपण थोडस स्टॉप करूया. जर कुणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. इट इज गुड टू हॅव क्वेश्चन, नॉट डाऊट. मनामध्ये शंका ठेवून जाऊ नका. राईट? शंकेचं भूत हे फार भयानक आहे, जगू देत नाही. पण प्रश्न असतील तर प्रश्नांची उत्तरं मिळतात. राईट? येस. ओके. खूप व्हेरी खूप गुड. धन्यवाद सर.
खूप खूप धन्यवाद. सर, खूप छान ज्ञान देतात आपण. आपल्या ज्ञानामुळे खूप आणि असे बदल पण होतात जीवनामध्ये माझ्या. आणि मी समाधानाकडे जात आहे. म्हणजे समाधान जे काय असतं ते फील करतोय थोडं थोडंसं. राइट. व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. आणि आपण जे व्यक्तिमत्व आणि पर्सनॅलिटी ह्याच्यामध्ये सध्या आपण एक बरेच पर्सनॅलिटी वर जे काम करतात पर्सनॅलिटी पाहतो, म्हणजे जे मुखवटे असलेले आपण बरेच जण पाहतो. पण व्यक्तिमत्व काय आहे याची ओळख तुम्ही करून दिला सर. खूप खूप छान वाटलं. आणि आतापर्यंत आपण बाहेरच्या जगामध्ये जे पाहतो बऱ्याच जणाला वावरताना, की राइट. आपण त्यांचं वागणं हेच खरं आहे का असं वाटत होतं, पण नाही. आपली जी क्रिएटिव्हिटी आहे स्वतःची, तीच सत्य आहे आणि आपण त्याच्यावरच काम केलं पाहिजे. आपण स्वतःचा स्वभाव ओळखला पाहिजे आणि त्याच्यावर आपण फोकस ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे मला आजच्या ह्याच्यातून समजतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर, नित्य नेम व नामी नर हे हां. आध्यात्मिक ह्याच्यामधलं तुम्ही जे सांगितले राइट. ते खूप आणि खूप असं अंगाला काटा येतात ते असं म्हणल्या म्हणल्या, राइट. की राइट, राइट. आपलं ऑटोमॅटिक घडलं पाहिजे आणि ते घडण्याचा प्रयत्न होतो सर. व्हेरी गुड सतत सर. नामस्मरण होणे किंवा ते आपण आध्यात्मिक लेवलला जाणे हे होते सर. खूप खूप बरोबर. धन्यवाद सर. आम्ही सतत तुमच्या सोबत राहणार याची मला शाश्वतीने राहणार. आपण मला घडवणार हे पण मला व्हेरी गुड खात्री सर. आहे सर. येस, येस, धन्यवाद सर. येस. एक्सलेंट. खूप धन्यवाद सर. थँक यू. आणि हीच गोष्ट फार ओके, धन्यवाद. महत्वाची आहे, की जे दाखले मी देतोय ना, हे आपले साधू संत, ऋषी मुनी, माऊली यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. देवाची हो या सर. द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. याचा अर्थच हा होतो, की मेडिटेशन करा, ध्यान करा आणि परमेश्वराचं जे खरोखर द्वार आहे, देवाची या दारी उभा क्षण भरी. म्हणजे कन्सिस्टन्सी हं, ठेवून थोडंसं मेडिटेशन, ध्यान जर एखादा व्यक्ती करत असेल, तरी सुद्धा म्हणजे अंतर्मनात त्याला हं. परमेश्वराचं दर्शन होईल. राइट? व्हेरी गुड सर. खूप खूप धन्यवाद. हां. थँक यू. तुमच्या धन्यवाद सर. कमिटमेंटसाठी. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. ओके सर. धन्यवाद सर. आणि ओके. खूप काही कार्य आपल्याला तिथे पण करायचंय जिथे कुठे आहात. आणि खरं सांगू, फक्त एक व्यक्तिनिमित्त मात्र आहे. कुठेही, कुठल्याही कुठल्याही भागात असेल ना, ज्याच्या हृदयाला कनेक्ट झालं, त्याच्यामुळे अजून बाकी बऱ्याच व्यक्तींना हे कनेक्ट होऊ शकतं. येस, खूप खूप धन्यवाद. थँक यू. ओके. जर अजून कोणाला काही बोलायचं असेल तर शेअरिंग करू शकता. अदरवाईज वी विल स्टॉप इट हिअर. आता आपण इथे थांबूया. आणि वेगवेगळ्या गोष्टी मला शिकवायच्या आहेत हां. ह्या जर तुम्ही ते पॅम्पलेट पाहिलं असेल जे गणेश सरांनी फॉरवर्ड केलं होतं, तर त्यामध्ये व्हेरियस कोर्सेस घेतलेले आहेत. मला क्राउडशी घेणं-देणं नाही, गर्दीशी काही घेणं-देणं नाही. मी फक्त इथे इंडिव्हिज्युअल तुमच्यासाठी आहे. प्रत्येक व्यक्ती, माता, भगिनी ज्या कोणी आहे, ज्यांना आपल्या जीवनात परिवर्तन करायचंय, मी त्या इंडिव्हिज्युअल जो पार्टिसिपेशन आहे, जो याच्यात सहभागी होत आहे आणि त्याची काही स्वप्न आहेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत. 20 व्यक्ती जरी असतील तरी सुद्धा चालेल. 30 असतील तरी सुद्धा चालेल. आणि आम्ही तर म्हणतोय, की जेवढे मर्यादित असतील तेवढं वन टू वन डिस्कशन, कम्युनिकेशन आणि किंवा फोकस जास्त करता येईल. परंतु आता ॲक्चुअल हे कोर्सेस रन करायचे आहेत. आतापर्यंत आपण फक्त इंट्रोडक्टरी बोलत आहोत आणि जे 3 डेजचे रेसिडेन्शियल प्रोग्राम होत आहेत, आता त्याला पर्टिक्युलर आपल्याला कॅटेगरी वाईज डिस्कस करायचंय. मला सर्वात मोठा टेस्टिमोनियल माझ्यासाठी जर काही असेल, तर ते तुमच्या जीवनातला आउटकम. प्रत्येक व्यक्ती याच्या जीवनामध्ये परिवर्तन, ज्या पण आता तुमचे इश्यूज आहेत, काही वेदना आहेत, काही समस्या आहेत किंवा अडी-अडचणी आहेत, याच्यातून मार्गक्रमण करून ते प्राप्त करणं हे आपल्याला अचीव्ह करायचंय. राइट? आणि हे अचीव्ह करण्यासाठी मी तुमची मदत करेन किंवा ही संस्था तुमची मदत करेल. माइंडसेट मास्टरी ऑर्गनायझेशन तुमची मदत करेल. राइट? आणि हे आपल्याला टेस्टिमोनियल मला ह्या पद्धतीने पाहिजेत. म्हणजे कुणाचा हेल्थचा इश्यू असेल तो आणि झालेले आहेत. रिलेशनशिपमध्ये इश्यू सॉल्व्ह झालेले आहेत. करिअरमध्ये ग्रोथ झालेली आहे. फायनान्शियल फ्रीडम प्राप्त झालेला आहे. काही व्यक्तींचा बऱ्याच दिवसांपासून, वर्षांपासून जो स्टक झालेला होता,
अशा काही गोष्टी त्यांच्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीच्या होऊ शकतात. परिवर्तन स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये, राइट? आणि त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. राइट. ओके. विल डू वन थिंग.